नमस्कार मित्रांनो, मी यश आणि स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण सीईटी सेलने तुमचं पूर्ण शेड्यूल डिस्प्ले केलेलं आहे. तर ते शेड्यूल कसं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्प्ले करणार आहे. तुमचा कॅप राउंड 1 कधी स्टार्ट होणार आहे, त्याची लिस्ट कधी अपलोड करायची, त्याचा रिझल्ट कधी, या सर्व डेट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केले नसेल, तर लवकरात लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सीईटीचे सगळे रेग्युलर अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जे काय सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आहे आणि ही जी काय आपली ते जे काही शेड्यूल आहे ते शेड्यूल आहे. आता हे शेड्यूल मी तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं रजिस्ट्रेशन चालू झालं होतं 2 तारखेला, बरोबर. तर आता त्याच्यामध्ये काही डेट्स आहेत ते एक्सटेंड झालेले आहे. म्हणजे आता तुमचं रजिस्ट्रेशन चालणार आहे 19 तारखेपर्यंत. 19 तारखेपर्यंत तुम्ही जो काही सीईटीचा फॉर्म आहे तो फॉर्म भरू शकता. ओके. आणि त्याचबरोबर तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते 3 तारखेला चालू झालं होतं, जे की आता तुम्ही 20 तारखेपर्यंत करू शकता. म्हणजे 20 तारखेपर्यंत तुमच्याकडे मुदत आहे की तुम्ही तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते व्हेरीफाय करू शकता. आता बऱ्याचशा जणांचे मुलांचे जे काही डॉक्युमेंट्सचे प्रॉब्लेम होते, दादा हे डॉक्युमेंट्स आलंच नाही, अजून काय करू ते काय करू. आता टेन्शन घेऊ नका. या तारखेच्या आत तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करून तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते करून घ्या. ओके. तर आता ही डेट जी आहे ही फायनल असणार आहे. याच्यामध्ये नंतर मला तरी नाही वाटत की काही एक्सटेन्शन येणार आहे. याच्यानंतर डेट एक्सटेंड नाही होणार आहे. हे फायनल असणार आहे. ओके. तर त्यानंतर 22 तारखेला तुमची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. म्हणजे 22 तारखेला नेमकं काय येणार आहे, तर तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल रँक समजणार आहे, जी की ऑल महाराष्ट्र रँक तुमची असणार आहे, तुमच्या कॅटेगरी वाईज रँक असणार आहे. अशा अनेक रँक तुम्हाला तिथे समजणार आहे. पण आपल्याला जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची जी काही ऑल महाराष्ट्र रँक आहे त्याच्यावरती तुमचं ॲडमिशन प्रोसेस ही होत असते. तर ती प्रोव्हिजनल रँक तुम्हाला 22 तारखेला समजणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर 23 तारीख ते 25 तारीखमध्ये तुम्हाला तुमची ग्रॅव्हियन्स विंडो ओपन होणार आहे. तर त्या प्रोसेसमध्ये समजा तुमचं काही राहिलं असेल, फॉर्म फिलिंगमध्ये काही चुका वगैरे झाल्या असतील, तर ती ग्रॅव्हियन्स विंडो 23 ते 25 या 2 दिवसामध्ये तुम्हाला जो काही क्युरी असेल तुमची, ती क्युरी SC सेंटरला जाऊन किंवा ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही ती अप्लाय करू शकता. ओके. आता यावरती पण मी जेव्हा पण ग्रॅव्हियन्स विंडो ओपन होईल त्यावरती मी व्हिडिओ प्रोव्हाइड करेल. प्रत्येक स्टेपवरती व्हिडिओ आपला येणार आहे, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्यानंतर तुमची जी काही फायनल मेरिट लिस्ट येईल ती 27 तारखेला येणार आहे. आता ही फायनल मेरिट लिस्ट काय असणार की याच्यामध्ये कोणताही तुमची जी काही रँक येणार आहे ती तुमची फायनल रँक असणार आहे. यामध्ये नंतर कोणता पण चेंजेस येऊ शकत नाही. जे की आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार आहे यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, जे की ग्रॅव्हियन्स विंडोमुळे थोडेफार जे काही स्टुडंट आहे ते बाकी असतील तर त्यांच्या रँक वगैरे चेंज होऊ शकतात. ओके. तर त्यानंतर जी काही 22-27 तारखेला जी काही आपली फायनल मेरिट लिस्ट येणार आहे ती तुमची फायनल असणार आहे, ती तुमची फायनल रँक असणार आहे आणि त्या रँकवर तुमचं जे काही ॲडमिशन आहे ते ॲडमिशन होणार आहे. ओके. तर इथपर्यंत प्रोसेस तुम्हाला समजली असेल. आता पुढचं बघू. आता पुढे तुमची जी काही जी काही डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट 27 येणार आहे. ओके. आणि 27 तारखेलाच तुमचं सीट मॅट्रिक्स येणार आहे. आता हे सीट मॅट्रिक्स काय असतं की लिस्ट ऑफ कॉलेजेस आहे, बरोबर. समजा XYZ कॉलेज आहे एखादं, तर त्यामध्ये टोटल सीट किती आहे, त्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट किती आहे, तुमच्या EWSला किती, SCBC किती, ओपनला किती, असे जे काही सीट मॅट्रिक्स आहे ते सीट मॅट्रिक्स 27 तारखेला येत असतं. त्यामध्ये आपल्याला समजतं की या कॉलेजला कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स या अवेलेबल आहेत. ओके. तर हे सीट मॅट्रिक्सचं झालं. आणि त्यानंतर सगळ्यात मेन असणार आहे तुमचं जे काही कॅप राउंड 1 साठीचा ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस. आता यासाठी आपल्याला वेळ खूप कमी दिलेला आहे. 28 ते 30 तारीख, ह्या 28, 29 आणि 30 असे 3 दिवस आपल्याकडे आहे. या 3 दिवसामध्ये आपल्याला जी काही कॅप राउंडची लिस्ट आहे, जी काही कॉलेजची लिस्ट आहे ती लिस्ट फिल करायची कॉलेजेसची. आता ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची असणार आहे, कारण आपण जो काही कॉलेजचा सिक्वेन्स वगैरे टाकणार आहे तो आपला करेक्ट असला पाहिजे. त्याचबरोबर आपलं कॉलेज सिलेक्शन चांगलं असलं पाहिजे. त्यासाठीच मी सगळे कॉलेजची इन्फॉर्मेशन, बऱ्याचशा कॉलेजची इन्फॉर्मेशन वगैरे कव्हर केलेली आहे. आणि त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट बनवली, त्यामध्ये मी पूर्ण कॉलेजची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली. तर ते वरती तुम्हाला आय बटनवरती मिळून जाणार आहे. जर तुम्ही ती प्लेलिस्ट बघितली तर तुम्हाला कॉलेजचा वगैरे अंदाज येऊन जाईल. त्यानंतर तुमची जी काही लिस्ट आहे ती तुम्ही प्रॉपर बनवू शकाल. आता ही लिस्ट कशी बनवायची, तर यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे लवकरच, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके. जर तुम्हाला यामध्ये जर काही काउन्सिलिंगचा सपोर्ट लागत असेल तर आपली काउन्सिलिंग पण सुरू आहे. तर यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट वगैरे भेटेल, तुमचे 1 to 1 डाऊट सेशन होतील, तुमचे काही क्वेरी असेल त्या क्वेरी सर्व रिझॉल्व केल्या जातील. अशा अनेक जे काही म्हणजे प्रॉब्लेम असतील ज्यामध्ये तुम्ही चुका करू शकता, तर त्या चुका मिनिमाइज करायचं काम आम्ही करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर हा नंबर आहे, या नंबरवरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देईल. ओके. तर पुढे जाऊया.
त्यानंतर 2 तारखेला तुमचं जी काही अलॉटमेंट आहे ती अलॉटमेंट तुम्हाला समजणार आहे. म्हणजे कॅपराउंड 1चा रिझल्ट जो आहे तो 2 तारखेला तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. या 2 तारखेला 100% तुमच्याकडे एखादं जे काही तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग जे आहे ते मला कॉलेज जे आहे अलॉट झालेलं असणार आहे. ओके, तर त्यानंतर पुढे 3 तारीख ते 5 तारीखमध्ये तुम्हाला तुमचं जे काही बेटरमेंट आहे किंवा फ्रीजचा निर्णय हा तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्ही बेटरमेंट केलं म्हणजे जर तुम्ही कॅपराउंड 2 साठी जाणार असाल तर ह्या दिवसामध्ये तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज लागले, दादा मला हेच कॉलेज पाहिजे होतं आणि हेच लागले, तर तुम्ही तुमचं ॲडमिशन हे फ्रीज करू शकता. ओके, आता फ्रीज केल्यानंतर तुम्हाला ह्या 3 ते 5 या तारखेपर्यंत त्या कॉलेजला जाणं आहे, तिथं तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करून घेणं आहे. ओके, तर हे तुम्ही 3 ते 5 या तारखेमध्ये करणार आहात. त्यानंतर पुढं होतो कॅपराउंड 2, जे की त्याची व्हॅकन्सी लिस्ट म्हणजे कॅपराउंड 2 मध्ये कोणत्या कॅटेगरी वाईज किती सीट व्हॅकन्सी आहे, तर ते आपल्याला 6 तारखेला समजणार आहे. आणि परत 7 तारीख ते 9 तारीखमध्ये आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅपराउंड 2 साठीची करायची आहे. मोस्टली जे काही कॅपराउंड 1 साठीचे कॉलेजेस असतात ते ऑटोमॅटिकली पुढे फेच होऊन येतात. जर त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण या लिस्टमध्ये करू शकतो. ओके, तर त्यानंतर कॅपराउंड 2चं जे काही अलॉटमेंट आहे ती अलॉटमेंट आपल्याला 12 तारखेला समजणार आहे. म्हणजे 12 तारखेला तुमच्या कॅपराउंड 2चा रिझल्ट हा डिस्प्ले होणार आहे. ओके, सेम प्रोसेस. आता याच्यामध्ये तुम्हाला बेटरमेंट करायचं की फ्रीज करायचं यासाठी वेळ दिलेला आहे 13 तारीख ते 17 तारीख या दिवसांमध्ये तुम्हाला बेटरमेंट करायचं की फ्रीज करायचं हा निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला 13 ते 17 तारीख या डेट्समध्ये कॉलेजला जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून यायचं आहे. ओके, सेम फॉर कॅपराउंड 3 साठी तुमची जी काही सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे तुमच्या कोणत्या सीट वॅकन्सी आहे, कोणत्या कॅटेगरी किती जागा बाकी हे सगळे डिस्प्ले होणार आहे 18 तारखेला. आणि त्यानंतर 19 तारीख ते 21 तारीखमध्ये आपल्याला कॅपराउंड 3 साठीचा ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला 24 तारखेला समजून जाणार आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला तुमचं ॲडमिशन प्रोसेस करायची आहे 25 ते 27 पर्यंत आणि बेटरमेंट पण फ्रीज करायचं आहे 25 ते 27 या डेट्सपर्यंत. आता तुमच्यासाठी गुड न्यूज काय आहे की तुमच्यासाठी अजून एक कॅपराउंड आहे, म्हणजे तुम्हाला 4 कॅपराउंड या ठिकाणी सीईटी सेलने दिलेले आहे. आता 4थ्या कॅपराउंडसाठीचं जे काही व्हॅकन्सी सीट्स आहे म्हणजे वॅकंट सीट कोणत्या आहेत तर ते आपल्याला 28 तारखेला समजणार आहे. आणि त्याचबरोबर 29 ते 31 पर्यंत आपल्याला 4थ्या कॅपराउंडचा जो काही फॉर्म फिलिंग आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते करायचं आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला जे काही अलॉटमेंट आहे ते अलॉटमेंट तुम्हाला 3 तारखेपर्यंत समजून जाणार आहे. म्हणजे ह्या 3 तारखेला तुमचे जे काही कॅपराउंड्स आहे ते कॅपराउंड संपून जाणार आहे. म्हणजे 3/9 पर्यंत तुम्हाला तुमचे सगळे कॅपराउंड्स वगैरे संपून जाणार आहे. आणि त्यानंतर तुमचं जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे 4 ते 7 या तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं ॲडमिशन घ्यायचं आहे. आता इथे एक मेन गोष्ट लक्षात घ्या की कॅपराउंड 4ला जे आहे तुमच्याकडे एकच ऑप्शन असणार आहे ते म्हणजे फ्रीज. तुमच्याकडे बेटरमेंट हे ऑप्शन नसणार आहे, कारण कॅपराउंड 4 हा लास्ट कॅपराउंड आहे. यामध्ये तुम्हाला जे कॉलेज लागेल ते ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे आणि तुम्हाला 4 तारीख ते 7 तारीख यामध्ये जाऊन तुमचं जे काही ॲडमिशन आहे कॉलेजला हे जाऊन कन्फर्म करणंच आहे. ओके, तर ही गोष्ट एक लक्षात घ्या. ओके, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचे फॉर्म फिलिंग स्टार्ट होते 3 तारीख ते 7 पर्यंत. जर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड्स वगैरे करायचे असतील तर तुम्ही या तारखेमध्ये तुमचे जो काही ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते करायचे आहे. त्यानंतर बाकीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जे काही इन्स्टिट्यूट लेवलचे ऑप्शन फॉर्म वगैरे कट ऑफ वगैरे डिस्प्ले होऊन तुम्हाला 15 तारखेला लास्ट 15 तारखेला तुमची जी काही अलॉटमेंट आहे ती अलॉटमेंट वगैरे समजून जाणार आहे. ओके, इन्स्टिट्यूट लेवलची जर तुम्ही गेलास तर. बाकी ही सगळी प्रोसेस आहे. जर तुम्हाला काही प्रोसेसमध्ये डाऊट असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या व्हिडिओच्या खाली जे काय तुम्ही मला क्वेश्चन्स वगैरे विचारू शकता, मी नक्कीच तुम्हाला त्यावरती पण रिप्लाय देईन. अशाच पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलची सबस्क्राईब करून ठेवा चॅनलशी कनेक्टेड राहा आणि पुढचे जे काही सीईटीचे व्हिडिओज आहेत ते पण बघा.